रोज 2000 टाळकरी, रोज कीर्तनाला 25 पखवाज, कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 लोक, तिसऱ्या दिवशीपासून 1,00,000 लोक, काल्याच्या कीर्तनाला 5,00,000 भाविकांना मांडे भोजन आहे. मांडे येणार आहेत खानदेशातून महाराज. म्हणजे नियोजन कसं असेल, खूप पाहण्यासारखं नियोजन आहे. या उत्सवामध्ये 4 ते 6 काकडा भजन आहे, 6:30 ते 11 भक्त शिरोमणी नामदेव महाराज गाथापार आहे, 11 ते 12:30 सोलापूर जिल्ह्यातली कीर्तन, एका तालुक्याला एक कीर्तन, एका तालुक्याला एक कीर्तन. बर मग 12:30 ते 3, 12:30 वाजता 50 गावांच्या 2,00,000 भाकरी येणार. एका गावाने 2,000, 2,500, 3,000, 4,000, मोठं गाव असेल 5,000 अशा भाकरी बनवून द्यायच्या. एक दिवस भाकरी करून देताल का पांडुरंगाला? वा, अशा भाकरी बनवून द्यायच्या, घरटी 11 भाकर असं. बरं मग दुपारी तिथं 50 गावांची भाकरी येणार, 2.5-3 लाख भाकरी येणार. बाकीचा स्वयंपाक आपल्याला तिथं बनवायचा. 3 वाजेपर्यंत हे अन्नदान चालणार. 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई महाराजांचं जीवनचरित्र, आणि 6:30 ते 8:30 मात्र मग महाराष्ट्रातली चांगली कीर्तन सद्गुरू देहूकर महाराज, सद्गुरू वास्कर महाराज, आदरणीय बंडा तात्या. तात्यांनी आग्रहाने तारीख लिहून घेतली. तात्यांची शिवाय पहिल्याच दिवशी कीर्तन आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकरांचे पहिलाच दिवस त्यांनी घेतलाय. वा, जयवंत महाराज बोधले, एकनाथ महाराज सदगीर अशी गोड कीर्तन आपल्याला संध्याकाळच्या सत्रात ऐकायला भेटणार. बर, आणि काही फडकरी मंडळीची कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार. तदनंतर 6:30 ते 8:30 कीर्तन झालं का 8:30 वाजता परत 50 गावांची 3,00,000 भाकरी येणार. आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलाय. पहिल्या दिवशी तुकोबरायच्या मावळ तालुक्यातली आंबळ्याची आमटी, तिथून आचारी येऊन बनवणार आहेत. सामग्री आपली, आचारी ते. दुसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्यातली आण्याची आमटी, तिसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातली शिपी आमटी, चौथ्या दिवशी शेवगावची शिंगोरी आमटी, 5व्या दिवशी नगर तालुक्यातली आगडगाव आमटी, 6व्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी. तिला घ्यावं लागेल ना आपल्याला. 7व्या दिवशी सुद्धा एखादी आमटी शोधून आणू आपण. असा हा उत्सव आहे माऊली. तर आपण सगळ्यांनी या उत्सवाला यायचंय. या उत्सवासाठी जगद्गुरू तुकोबरायच्या पादुका श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथून हेलिकॉप्टरने आपल्या पंढरपूरला येणार आहेत महाराज. एक हेलिकॉप्टरचा दाताही सापडला आहे आम्हाला. मी देतो हेलिकॉप्टरचा काय खर्च आहे तेवढा. तुकोबरायला हेलिकॉप्टरनेच आणायचं. आणि मग असा हा उत्सव आहे. सोलापूर जिल्हा सगळा एकत्र येणार आहे. माझी विनंती की कोणी मागं राहू नये. सगळे